आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील राहुड येथील शेतकऱ्यांची आत्महत्या, परिसरात हळहळ व्यक्त। राहुड तालुका बागलाण येथील शेतकरी गुलाब केशव निकम वय 58 यांनी आपल्या तिन्ही मुलांचे विवाह होत नाही, शेती परवडत नाही या कौटुंबिक विवंचनेतून शुक्रवार दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गुलाब निकम यांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांना पत्नी अरुणा व चेतन, पवन, राकेश अशी 3 मुले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शासनाचे चुकीचे धोरण, बदलते नैसर्गिक वातावरण, सतत होणारी गारपीट, शेतीमालाला मिळत नसलेले बाजारभाव, शेतीत अफाट कष्ट करून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, कुटुंबावर बँकांचे व खाजगी कर्जाचा डोंगर, शेतकरी मुलाला कुणीही मुलगी देण्यासाठी तयार नाही असे अनेक कारण। त्यामुळे निकम गेल्या अनेक दिवसापासून अस्वस्थ होते। घरात लग्न करण्यासारखी 3 मुले, मात्र एकाचाही विवाह झाला नाही। सामाजिकदृष्ट्या ते पूर्णपणे खचले होते। अखेर त्यांनी वैफल्यग्रस्त भावनेतून निराश होऊन आपली जीवनयात्रा स्वतःच संपवून घेतली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन जबाब नोंदवून घटनेचा पंचनामा केला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। काल दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे राहुड गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान आजच्या घडीला शेती परवडत नाही, शेतकरी मुलांना मुली मिळत नाही ही जाज्वल्य समस्या आहे। मात्र खचून जाऊ नका, एक दिवस शेतीला चांगले दिवस येतील। आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, संघटक युवराज देवरे, मयूर नेरकर, राजीव सावंत, अंताजी कोर, सुभाष शिंदे यांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।